आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कचोरी मला दिसली आज, तुला पोटात जायचं आहे आज. तुम्हाला एकदा सांगितलं कळत नाही का? आम्हाला आजच्या क्लायंटचे सगळे डिटेल्स हवेत. अर्धा तास आहे तुमच्याकडे. अर्ध्या तासात आमच्या अकाउंटला पैसे आले तर ठीक, नाही तर तुमचं अकाउंट परमनंटली डिलीट करायला आम्हाला फार वेळ लागणार नाही. ठेवा फोन. अरे भूक लागली तर सावकाश खाना. असा आदाशासारखं बका बका गिळायची काही गरज आहे का? भूक लागली होती म्हणून, बाकी काही नाही. सॉरी. येस, गॉट इट. आले रेव्हेन्यूचे डिटेल्स आले. क्या बात है. पैसे फेकले ना की भले भले हाताशी येतात. मैत्रेयी, आता कोणतीही शक्ती तुझ्यावर येणारं संकट थांबवू शकत नाही. बोला. नमस्कार, मैत्रेयी सरदेशपांडे निखरगे मॅडम, आदिशक्ती ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या मालकीणबाई. कशा आहात? तुमची मुलगी आदिती कशी आहे? आणि तुमचे मिस्टर यशवर्धन साहेब? मुद्द्याचं बोला. बोलतो. एकच मिनिट. तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे मैत्री. जस्ट अ मिनिट. तर मैत्री मॅडम, तुम्हाला खबर लागली नसेलच की तुमचा खास माणूस आता तुमचा राहिला नाही. म्हणजे वाघाचे म्हणजे, कुत्र्याचे कान आणि उंटाची मान. शिवकुमार, तुझा राईट हँड आता माझा लेफ्ट हँड झाला. अगं हो, तुझं विश्वासातलं लाख बोलाचं प्यादं आम्ही लाखो रुपयांना विकत घेतलंय. तुझ्या बिझनेसचे रेव्हेन्यू डिटेल्स, तुझ्या कंपनीचे कॉन्फिडेन्शियल डिटेल्स आम्हाला मिळाले आणि आम्ही ते इन्कम टॅक्स ऑफिसरला पाठवून सुद्धा दिले. आता बघ तुला कसा रस्त्यावर आणतो ते. ओ बाय द वे, हे डिटेल्स आम्हाला कसे मिळालेत माहिती? दिल थाम के बैठिए मैत्रेयी मैडम, जोर का झटका धीरे से लगने वाला है. हे डिटेल्स आम्हाला देणारा शिवकुमार ऑनलाइन वर आहे. शिवकुमार सर, तुम्ही काय केलं? हे तुमच्याकडनं मला अशी अपेक्षा नव्हती. मागायचे ना माझ्याकडे पैसे, मी दिले असते, हवे तेवढे पैसे दिले असते, पण तुम्ही असं का वागलात माझ्याशी? तुम्ही विश्वासघात केला माझा. नाही मॅडम, तुम्ही असं कसं बोलता मॅडम? अहो, मी तुमचा विश्वासघात नाही केलाय. मी विश्वासघात केलाय तो रावसाहेबचा केलाय, हेच म्हणायचंय ना? असंच म्हणायचं ना? हे शिवकुमार, काय बनवतोयस? खाल्ल्या मिठाला जागणं असं म्हणतात याला. एक मिनिट शिवकुमार सर, मी बोलते. कसं आहे ना रावसाहेब, आदिशक्ती ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचा डोलारा फक्त पैशांच्या बळावर नाही, तर कंपनीत काम करणाऱ्या प्रत्येक कामगाराच्या विश्वासावर उभा आहे. अनेकांनी आजतागायत कंपनीला धुळीत मिळवण्याचा, गिळण्याचा, संपवण्याचा खूप प्रयत्न केला, पण कधीच कोणाला यश मिळालं नाही. आणि तसंच झालंय तुमच्या बाबतीत. अहो,
3 कोटी काय 300 कोटी जरी तुम्ही माझ्या माणसाला दिले असते ना तरी त्यांनी माझा कधीच विश्वासघात केला नसता. ऐकताय ना रावसाहेब, तुम्ही पैशानं खूप श्रीमंत असाल, पण तुम्ही एक गोष्ट विसरलात रावसाहेब. तुम्ही ज्याला फोडायचा प्रयत्न केला ना तो शिवकुमार राघवेंद्र सर आणि मैत्री मॅडमच्या तालमीत तयार झालेला आहे. नीतिमत्ता आणि नैतिकता या बाबतीत तो तुमच्यापेक्षा खूप गडगंज श्रीमंत आहे. त्या दिवशी आपलं तुमच्या घरी बोलणं झालं ना, त्यानंतर तुमच्या घराच्या बाहेर पडल्याबरोबर मी पहिल्यांदा फोन कोणाला केला असेल? आमच्या मॅडमला. हा शिवकुमार सर बोला. मॅडम, रावसाहेबांनी मला आज त्यांच्या घरी बोलावलं होतं. काय सांगताय? त्यांनी बोलवलं म्हणजे नक्कीच काहीतरी विशेष असणार. त्यांना आपल्या कंपनीचे रेव्हेन्यू डिटेल्स पाहिजेत. त्या बदल्यात ते मोठी रक्कम पण देऊ करतायत, जवळपास 3 कोटी रुपये. काय सांगताय? हो ना मॅडम. आता त्यांच्या घरातून बाहेर आल्याबरोबर तुम्हालाच पहिल्यांदा फोन केला. मॅडम, मला असं वाटतंय की 1 मिनिट शिवकुमार सर, एक गोष्ट लक्षात येते का तुमच्या? तुम्हाला त्याने एवढी मोठी रक्कम ऑफर केली याचा अर्थ त्याला माहिती होतं की तुम्हाला पैशांची नड आहे. आता मला प्रश्न हा पडलाय की एवढ्या मोठ्या हुद्द्यावर असणाऱ्या माणसाला पैशांची नड आहे त्यांना कसं कळलं? याचा अर्थ ते 15 लाख रुपये त्याच्याच कुठल्या तरी माणसाने लंपास केलेले आहेत. मला पण ती शंका येते मॅडम, म्हणून बाहेर आल्याबरोबर तुम्हालाच पहिल्यांदा फोन केला मी. गुड. तिथून निघाल्यावर तुम्ही त्यांना काय सांगितलं? नाही, त्यांच्या ऑफर बद्दल विचार करून सांगतो असं बोललो. एक्सेप्ट करा ऑफर. मॅडम? हो, मी सांगते ते ऐका आणि फॉलो करा सगळं. येतं ना लक्षात मी काय म्हणते ते? हो मॅडम, आता तुम्ही सांगितलं ना तसंच करतो. ऑल द बेस्ट. थँक्यू मॅम. शिवकुमार सर, रावसाहेब खूप डेंजर आणि शातीर माणूस आहे, त्यामुळे तुम्हाला त्याच्याबरोबर काम करताना खूप काळजी घ्यावी लागेल. त्याला जरा जरी भनक लागली ना की आपण त्याचा डाव त्याच्यावरच उलटून लावतोय तर आपला सगळा प्लॅन फसला म्हणून समजा. तुम्ही अजिबात काळजी करू नका मॅडम, त्यांना मी ताकास तूर लावून देत नाही. ठीक आहे, रिझल्टची वाट बघतेय मी. ओके मॅडम, बाय. बाय. मिस्टर रावसाहेब, तुमच्यात आणि माझ्यात हाच फरक आहे. मी माझ्या माणसांना नेहमी जपते म्हणून त्यांच्या रक्तात माझ्याबद्दल इमानदारी आहे. तुम्ही तुमच्या माणसांना माणूसच समजत नाही. याचा काय परिणाम होतोय हे लवकरच लक्षात येईल तुमच्या. चेतन, काम झालं? हो झालं. हे घ्या रावसाहेबांच्या कंपनीचे रेव्हेन्यू डिटेल्स. ग्रेट, थँक्स मित्रा. आता लवकरात लवकर त्या रावसाहेबाचे 12 वाजवा. गेली 2 वर्ष मी त्याच्या कंपनीत अकाउंटंट म्हणून काम पाहतोय. डिटेल्स सगळे बरोबर आहेत ना? 100% पक्के डिटेल्स आहेत. तर रावसाहेबांनी माझ्या सख्या भावाचा खून केलाय. आजवर त्याने इतके गुन्हे केलेत तर त्याला एकही शिक्षा झालेली नाही. मी खूप वेळा प्रयत्न केला त्याचे काळे धंदे एक्सपोज करायचा, पण शक्य नाही झालं. तुमचा कॉल आला आणि मला संधी मिळाली. तू माझं खूप मोठं काम केलंयस मित्रा, थँक्स. प्लीज माझं नाव कुठे येऊ देऊ नका. जर त्या रावसाहेबाला कळलं ना मी तुमची मदत केली आहे तर तो मला सोडणार नाही. हो, घाबरू नकोस, तुझं नाव कुठे येणार नाही, निश्चिंत राहा. थँक्स सर. मिस्टर रावसाहेब राजे शिर्के, आदिशक्ती ग्रुप कंपनीवर वाईट नजर होती काय? हा बघाच तुम्ही. आता आमच्या मैत्री मॅडम तुमच्या चपलेने तुमचं थोबाड कसं रंगवतात ते. हॅलो रावसाहेब, हॅलो, काय झालं? आवाज येत नाहीये तुमचा. परिस्थिती कळल्यामुळे बोबडी वळली आहे का तुमची? एक काम करा,
आजूबाजूला पाण्याचा ग्लास असेल ना तर एक घोट पाण्याचा घेऊन टाका, कारण काय आहे, आता पुढे मी लगेचच तुम्हाला दुसरा धक्का देणार आहे. मैत्री, महागात पडणार आहे, खूप महागात पडणार आहे तुला. बास बास बास, किती आक्रोश. सावरा स्वतःला. कटकारस्थान करून दुसऱ्याला जो खड्ड्यात पाडण्याचा प्रयत्न करतो तो माणूस स्वतःच कसा खड्ड्यात पडतो याचं उत्तम उदाहरण आहे तो. काय म्हणायचं काय तुला? माझ्या मॅनेजरने जे डिटेल्स दिले ते पाहिले नाहीयेत तुम्ही? किती घाई, लॅपटॉप बघायची किती घाई. मी काय म्हणते ते ऐकून तरी घ्या. जे रेव्हेन्यू डिटेल्स तुम्ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला पाठवले त्याचं टायटल जरी माझ्या कंपनीचं असलं तरी त्याचे डिटेल्स मात्र तुमच्या कंपनीचे आहेत. आलं का लक्षात? व्हॉट रबिश. शहाणपणा, सॉरी अति शहाणपणा. तुझ्या या वागण्याला काय म्हणतात माहितीये ना? समोरच्याला तोंडावर पाडण्याचा प्रयत्न करता करता स्वतःच थोबाड फोडून घ्यायचं. आमच्या कंपनीचा हिशोब मांडायला निघाला होतास. तुमच्याच हाताने तुमच्याच कंपनीचा हिशोब इन्कम टॅक्स ऑफिस पर्यंत पोहोचवला. मी काय सांगत बसले? तू नीट चेक केलंच असशील की? तुला हे सगळे डिटेल्स कुठून मिळाले? नाव सांग त्याचं, त्याला सोडणार नाही आम्ही. त्या व्यक्तीचं नाव मी तुला सांगेन असं खरंच वाटलं तुला? माझी माणसं माझ्याबद्दल कधीच वाईट चिंतत नाही, तसंच मीही माझ्या माणसांबद्दल कधीच वाईट चिंतत नाही. तुझ्या गळ्याला फास लावण्यासाठी मला मदत करणाऱ्या माणसाचं नाव माझा जीव गेला तरी सांगणार नाही मी तुला. आमच्याशी खेळ खेळतीयस का तू? खेळ तू सुरू केलास आणि आपण प्रतिस्पर्धी आहोत म्हटल्यावर तुझ्यावर मात करण्यासाठी मला खेळ खेळावाच लागणार. हा, पण तुझ्यासारखं खालच्या पातळीवर जाऊन खेळ खेळायची वृत्ती नाहीये माझी. पण माझं अस्तित्व मिटवण्यासाठी तू माझ्यावर डावच टाकत असशील तर मात्र तुझ्या पातळीला जाऊन मला खेळ खेळावाच लागला. बाय द वे, कसा वाटला पलटवार? मैत्री, तुला माहित नाहीये तू कोणासोबत पंगा घेतलायस? मी एका गर्विष्ठ, स्त्रियांना कमकुवत समजणाऱ्या एका नराधमाशी पंगा घेतला आणि मला त्याचा अभिमान आहे. स्त्रीला कोणीही कसंही चिरडू शकतं अशी जर तुमची विचारसरणी असेल ना तर एक गोष्ट मेंदूत कायमची फिट करायची. तुम्हाला त्या पतंग कीटकाची गोष्ट माहितीये? मिणमिणत्या दिव्याला फूल समजून त्याची नासधूस करायला त्याच्या जवळ तो जातो खरा, पण पुढच्या क्षणी स्वतःच जळून खाक होतो. तुम्ही त्या पतंगासारख्या उपद्रवी, पण मी फूल नाही, मी आग आहे. तेव्हा ना लक्षात आलंच असेल तुमच्या. मॅडम, मी जरा करेक्ट करू का? कसं आहे ना रावसाहेब, आमच्या मॅडम आग नाहीत, ज्वालामुखी आहेत, ज्वालामुखी. आणि तुम्ही त्यांच्यापासून दूर राहण्यातच तुमचं भलं आहे हो. तुम्ही त्यांच्या जवळ जाऊन त्यांना उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केला ना तर तुमचं 12वं करायला अस्ती पण कोणाच्या हाती लागणार नाही. तयार राहा रावसाहेब. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचे ऑफिसर्स तुमच्या घरी येतच असतील तुमची भेट घ्यायला. आणि हो, ते 50 लाख रुपये तुम्ही जे शिवकुमार सरांना दिले होते ना त्यातले 15 लाख रुपये काढून घेतलेत आणि बाकीचे तुमच्या घरातल्याच ड्रॉअर मध्ये सेफ ठेवून दिलेत. हिशोब करून घ्या, जास्तीचा एकही पैसा घेतलेला नाही. पैसे ड्रॉवर मध्ये कसे आले? कोणी मदत केली तुला? आता जसे माझ्या घरातले तुमच्या मदतीला आले तसे तुमच्या घरातले माझ्या मदतीला आले. रावसाहेब. येस. इन्कम टॅक्स ऑफिसर सुनील पाटील. अरे वा, आले का ते? कॉंग्रॅच्युलेशन्स रावसाहेब आणि ऑल द बेस्ट. आजचा दिवस खूप अप्रतिम जाणार आहे तुमचा. एन्जॉय.
आम्हाला तुमच्या घराची झडती घ्यायची आहे. तुमचे फोन आमच्या ताब्यात राहतील. बघा, तुम्हाला काहीतरी चुकीची इन्फॉर्मेशन मिळाली. ऐका माझं. प्लीज कोऑपरेट. चला. चिंगबस, हा सगळं काय प्रकार आहे? IT वाले त्या मैत्रीच्या घरात जायला पाहिजे, इकडे कशी काय आले? या सगळ्यामध्ये तुझा हात तर नाहीये ना? नाही, शपथ नाही. यात जर तुझा हात असला ना तर तुला संपवायला आम्हाला वेळ लागणार नाहीये. नाही, खरंच नाही. त्या कचोरी सारखे तुझे तुकडे करून कुत्र्यांना खायला घालीन मी. हो साहेब, ऐका ऐका ऐका. आम्ही कोणताही फ्रॉड केलेला नाहीये. आमचे सगळे बिझनेस ट्रान्झॅक्शन, आमचे सगळे व्यवहार हे ट्रान्सपरंट असतात. बिलीव्ह मी. तुम्ही निर्दोष आहात हे सिद्ध करणारे पुरावे ऑफिसला घेऊन या. फाईल्स आणि हा लॅपटॉप घेऊन जा. आणि जर तसं तुम्ही नाही केलं तर नाईलाजाने तुम्हाला अटक करावी लागेल. सी यू सून. मैत्री मैत्री मैत्री. फार मोठा खेळ खेळलीस आमच्या बरोबर. या मॅटर मधनं आम्हाला एकदा बाहेर पडू दे. नाही तुला दाखवलं की रावसाहेब काय चीज आहे तर बघ. साहेब साहेब साहेब, अहो कुठे आहात तुम्ही? अहो साहेब, लवकर या. जिथे कुठे असाल तिथून. हो प्रल्हाद दादा, इकडे मी. इथे आहात तुम्ही? मला दिसलातच नाहीत. आता दिसलो ना? बोला. ते गुरुजी रक्षा कवच पाठवणार होते ना, ते माझ्याकडे दिले. माझा विश्वास नाही आहे असल्या थोतांड गोष्टींवर. तुमच्या मैत्रीताईंना द्या, त्यांचा आहे विश्वास. साहेब अहो, तुमच्याच रक्षणासाठी आहे ना हे. मी तुम्हाला एकदा सांगितलं ना, माझा नाही आहे विश्वास या गोष्टींवरती. का उगाच मला या गोष्टींसाठी डिस्टर्ब करताय? साहेब, कॉपी. हा, थँक्यू. साहेब, गुरुजीने दिलेलं कवच साधं सुद्धा नाहीये. तुमचा विश्वास नसेल तरी पण तुमच्या गळ्यात घाला. तुमच्यावर कधीच कुठल्या वाईट शक्तीचा प्रभाव पडणार नाही. काय चाललंय तुम्हा दोघांचं? आणि कोणत्या जमान्यात जगताय तुम्ही? हे असं काही खरं घडत नाही. रक्षा कवच वगैरे घालून काही रक्षण होत नाही कोणाचं. अंधश्रद्धा आहे त्या. अहो, आम्ही नेहमी तुमचं ऐकतो ना, कधीतरी आमचं ऐकत जाणं. काय झालं? ताईसाहेब, हे घ्या. यश साहेबांनी दिले. काय गमछा? याचं काय करू मी? गमछा नाही, सुरक्षा कवच गुरुजींनी पाठवलेत ते. हे घे, आत्ताच्या आत्ता गळ्यात घाल. बाळा, माझा विश्वास नाहीये या गोष्टींवर. का उगाच फोर्स करताय मला? आणि प्रल्हाद दादा, हे असा धागा बांधला ना की गुलामीचा फील येतो मला. गळ्यात कोणाचा धागा बांधून मला गुलामी नाही करायची. साहेब अहो, गुलामगिरी काय त्याच्यात? अहो, तुमच्या रक्षणासाठीच तर तो दिलाय ना दोरा. आणि त्याच दोऱ्याला तुम्ही गुलामीचा दोरा म्हणताय. साहेब माफ करा, पण चुकताय तुम्ही.
जाऊ दे प्रल्हाद दादा, कोणाचा विश्वास नसेल तर त्याला फोर्स करू नये. हा, पण इतरांचा जर या गोष्टीवर विश्वास असेल तर त्यांना निदान तुच्छ लेखू नये. मी काही कोणाला तुच्छ लेखत नाहीये आणि कोणाला अडवतही नाहीये. प्रत्येकाच्या इच्छेचा प्रश्न आहे यार, दॅट्स इट. आणि माझा खरंच नाहीये विश्वास या गोष्टीवर. किती वेळा तेच सांगू? बाईकवरून पडल्यानंतर डोक्याला इजा होऊ नये म्हणून हेल्मेट वापरावं असं सांगतात. तरी काही लोक हेल्मेट नाहीच वापरत आणि आपला जीव गमावून बसतात. असो, ज्याच्या त्याच्या आयुष्याचा प्रश्न आहे. आम्ही काळजी करतो म्हणून बोलतो. बाबा, तू आईचा कधी ऐकलंस तर काही बिघडणार आहे का? आई तुझ्या काळजीपोटीच बोलते ना, तुझ्या भल्यासाठीच सांगते ना. तू असं कधीतरी विचित्र वागतोस, त्याच्याने तिला त्रास होईल. लगेच रक्षा कवच घाल गळ्यात. निदान आज तरी आईचं मन दुखावू नकोस. कधी कळणारे लोकांना